व्हरायटीज ऑफ डेझर्ट, बीचवरचा हा सनसेट व्ह्यू, त्यानंतर व्हेज रोल खाता खाता विंडो बाहेरील एन्जॉय केलेला हा सीन. म्हणजे सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आहे गोव्याच्या ट्रिपचा. तर आमची फ्लाईट होती 10 वाजताची. त्यासाठी आम्हाला 2 तास आधी निघायचं होतं. आम्ही जवळपास 7 वाजता वगैरे निघालो असू आणि आम्ही आज सध्या हैदराबादमध्ये होतो. तर हे हैदराबादचं राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. एअरपोर्टला पोचल्यानंतर आम्ही चेक इन करून घेतलं, बोर्डिंग पास काढून घेतला आणि 2 तास वेट करून थोडीशी भूक लागली होती, म्हणून काय खायचं विचार करून शेवटी आम्ही मिल्कशेक घेऊन घेतला. एवढ्यात फ्लाईटचा टाईमसुद्धा झाला होता, म्हणून आम्ही फ्लाईटमध्ये जाऊन बसलो. तेवढ्यात त्यांनी आम्हाला व्हेज रोल आणून दिला. व्हेज रोल खाता खाता आम्ही मस्त बाहेरचा व्ह्यू एन्जॉय केला. 1 तास 10 मिनिटांची आमची फ्लाईट होती. त्यानंतर ती लँड झाली. आम्ही आमच्या बॅग पिकअप केल्या आणि आम्ही येऊन पोहोचलो गोव्यामध्ये. एअरपोर्टवरून साधारण 1.5-2 तासांवरती आमचं रिसॉर्ट होतं. रिसॉर्टला जाण्यासाठी आम्ही बस केली होती. रिसॉर्टवर गेल्यावरतीच त्यांनी आमचा हार आणि गंध लावून आमचं स्वागत केलं. रिसॉर्टला पोहोचेपर्यंत आम्हाला साधारण 3 वाजले होते. मग पटकन जाऊन आम्ही जेवण करून घेतलं, असा छानसा डेझर्ट खाऊन घेतलं. फ्रेश होऊन आम्ही गेलो सनसेट पॉईंट एन्जॉय करण्यासाठी. सनसेट व्ह्यू एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही म्युझिकल नाईट एन्जॉय केली. रिसॉर्ट आणि दुसऱ्या दिवशी आम्ही काय केलं गोव्यामध्ये हा पण ब्लॉग मी लवकरच अपलोड करणार आहे. हा ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.